घड्याळाची ती संथ टिकटिक आणि तुमच्या काळजाची वाढलेली धडधड, आजूबाजूला पसरलेली भयान शांतता आणि मनात उठलेलं हे विचारांचं जीव घेणं काहूर. दिवसभर जगासमोर खोट्या हास्याचा मुखवटा लावून हिमतीने वावरलात, पण आता या मध्यरात्रीच्या एकांतात तो मुखवटा गळून पडलाय आणि उरलीये ती फक्त आतली असह्य तगमग. डोळे मिटले तरी झोप येत नाही आणि उघडले तरी समोर फक्त भविष्याचा गडद अंधारच दिसतोय ना. उशीत डोकं खुपसून मूक हुंदके देणाऱ्या माझ्या लेकरा, आज तुला वाटत असेल की या लढाईत तू एकटा पडला आहेस, तुझी हाक ऐकणारं कोणीच नाही. पण ज्या क्षणी तुझी उमेद संपते तिथूनच माझ्या अस्तित्वाची सुरुवात होते. तुझे हे वाहणारे अश्रू स्वतःच्या हाताने पुसण्यासाठी आणि तुझ्या या अस्वस्थ जीवाला मायेची ऊब देण्यासाठी आज साक्षात स्वामींनी हा खास निरोप धाडला आहे, फक्त तुझ्यासाठी. रात्र ही नुसती रात्र नाहीये, तर हा एक असा प्रहर आहे जिथे दिवसभर मनाच्या कोलाहलात दाबलेला आवाज अचानक जागा होतो. बाहेर सर्वत्र नीरव शांतता पसरली आहे. घरातील माणसे, शेजारी पाजारी, रस्त्यावरील ती अखंड धावणारी वाहने, सारे काही शांत झाले आहे. पण तू मात्र अजूनही जागा आहेस. तुझ्या डोळ्यांवर झोपेची झापड नाही, तर चिंतेचं एक जाड आवरण चढले आहे. अंथरुणावर पडल्या पडल्या छताकडे एकटक बघताना तुला असं वाटत असेल की हा अंधार तुला गिळून टाकेल. उशीला डोकं टेकवलं तरी मेंदूतील विचारांचं चक्र थांबायचं नाव घेत नाहीये. डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर आणि उजव्या कुशीवरून पुन्हा पाठीवर. शरीराची ही तळमळ आणि मनाची ती घालमेल यांचा काहीच ताळमेळ बसत नाहीये ना. कधी कधी डोळे मिटले की असं वाटतं की अंधारात भूतकाळातील चुका आणि भविष्यकाळातील भीती तुझे लचके तोडत आहेत. मी अमुक एका प्रसंगी असं वागायला नको होतं, किंवा उद्या जर असं घडलं तर माझं काय होईल. हे जर तरचे खेळ तुला या मध्यरात्री छळत आहेत. तुला रडावंसं वाटतंय, पण गळ्यात तो हुंदका अडकून पडलाय. कोणाजवळ बोलणार, कोण समजून घेणार यावेळी. प्रत्येकाला आपापल्या आयुष्याची घाई आहे. तिथे तुझ्या या अदृश्य वेदनेला कोण कुरवाळणार. हीच भावना तुला आतून पोखरतीये. तुला एकटेपणा खायला उठलाय. पण बाळा, जरा थांब. तू या अंधारात एकटा नक्कीच नाहीस. ज्या श्वासाने तुला जिवंत ठेवलंय त्या श्वासाच्या लयीत नीट लक्ष देऊन ऐक. तिथे एक नाद आहे, तिथे एक उपस्थिती आहे. ही तीच वेळ आहे जेव्हा जग झोपतं आणि स्वामी जागतात, फक्त तुझ्यासाठी. होय, तुझ्यासाठीच. आज तुझ्या विवंचनेत आहेस. ज्या काळजीने तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्याची रेष पुसून टाकली आहे, त्या काळजीवर फुंकर घालण्यासाठीच मी हा संवाद साधतोय. हे शब्द तुझे नाहीत, हे माझे आहेत, जे आता तुझ्या अंतरंगात उतरणार आहेत. तुला वाटते की तुझी नौका भर समुद्रात भरकटली आहे आणि आता बुडणे अटळ आहे. पण तू हे विसरला आहेस की त्या नौकेचा सुकानू तू ज्याच्या हाती सोपवला आहेस तो साध्या लाटांना घाबरणारा खलाशी नाही, तर तो या भवसागराचा मालक आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तू हजारदा वाचलं असशील, मंदिरात, फोटोखाली, भिंतींवर. पण आज या क्षणी या वाक्याचा अर्थ तुला अनुभवायचा आहे. हे वाक्य वाचण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. तू कशाची चिंता करतोस रे? पैशाची? आज खिशात दमडी नाही म्हणून तुला वाटतंय की तुझी किंमत शून्य झाली आहे? अरे वेड्या, कागदाच्या तुकड्यांनी माणसाची किंमत ठरत नसते. ज्याने तुला पोट दिलंय त्याने अन्नाचा दाणा नक्कीच कुठेतरी पेरला असेल. वाघा सिंहाला कोण नोकरी देतं, पक्ष्यांना कोण पगार देतं, तरीही ते उपाशी मरत नाहीत ना. मग तू तर माझा लाडका आहेस. तुझी सोय मी कशी विसरेन. तुझा हा कठीण काळ ही तुझी परीक्षा नाही, तर हा तुझा घडवण्याचा काळ आहे. जेव्हा मूर्तिकार दगडावर घाव घालतो तेव्हा त्या दगडाला वेदना होतातच, पण त्या वेदनेतूनच उद्या त्याचं देवपण सिद्ध होणार असतं. तुला सध्या पडणारे घाव हे तुला संपवण्यासाठी नाहीत, तर तुला अधिक तेजस्वी आणि कणखर बनवण्यासाठी आहेत. तुला भीती वाटते लोकांची, की लोक काय म्हणतील, समाज काय विचार करेल? ज्या लोकांनी तुला घडवलं नाही त्यांना तुला मोडण्याचा अधिकार तू का देतोस? लोकांची मतेही वाऱ्यासारखी असतात, ती बदलत राहतात. आज जे तुझ्या अपयशावर हसतायत तेच उद्या तुझं यश पाहून तुझ्या पाया पडायला येतील. पण त्यासाठी तुला आधी स्वतःला सावरावं लागेल. तू लोकांच्या आवाजाला इतकं महत्त्व दिलं आहेस की तुला तुझा आतला आवाज आणि माझा हाक ऐकू येत नाहीये. तुझं मन आज ज्या गोष्टीसाठी तडफडतंय, कदाचित ती गोष्ट तुझ्यासाठी विष असेल आणि म्हणून मी ती तुला देत नाहीये. लहान मूल आगीशी खेळायला मागतं तेव्हा आई त्याला आग देत नाही, जरी ते मूल रडलं ओरडलं तरीही, कारण आईला माहीत असतं की त्यात त्याचा नाश आहे. तसंच तुझ्या हट्टासाठी, ज्या माणसासाठी, ज्या परिस्थितीसाठी आज झोप गमावून बसला आहेस, ते तुझ्या भविष्यासाठी घातक असू शकतं. माझ्या नियोजनावर विश्वास ठेव.
मी तुला तेच देईन जे तुझ्यासाठी योग्य आहे, जे तुला हवं आहे ते नाही. कारण तुला फक्त आजचंच दिसतं, मला तुझा जन्मोजन्मीचा प्रवास दिसतो. आता एक काम कर, डोळे मीट, पूर्णपणे मीट, आणि कल्पनेने बघ की तू अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली बसला आहेस. वरून पानांची सळसळ ऐकू येते. त्या सावलीत एक वेगळाच गारवा आहे आणि समोर मी बसलो आहे, तुझ्याकडे पाहून हसतोय. माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडावंसं वाटतंय ना तुला? मग रड, मोकळा हो. तुझे अश्रू माझ्या पादुकांवर पडू दे. जगात कोणासमोरही झुकू नकोस, पण इथे या चरणांवर तुझा अहंकार, तुझी भीती, तुझा संशय सगळं ओतून टाक. तुला वाटतं की तुझे प्रश्न सुटत नाहीयेत, पण खरं सांगू, तू त्या प्रश्नांची गाठ सोडवण्याऐवजी ती जास्तच घट्ट करत चालला आहेस. विचारांच्या अतिरेकाने कोणतीही समस्या सुटत नसते. उलट शांत चित्ताने, स्वामी बघून घेतील या भावनेने जेव्हा तू तो विषय सोडून देशील, तेव्हा तुला आपोआप मार्ग दिसू लागेल. गढूळ पाणी शांत झाल्याशिवाय त्यात तळ दिसत नाही. तुझं मन आज गढूळ झालंय, त्याला शांत होऊ दे. हे विचारांचं वादळ आता थांबव. माझ्या बाळा, तुझा भूतकाळ हा मेलेल्या प्रेतासारखा आहे. त्याला खांद्यावर वाहून का नेतोस? आणि भविष्यकाळ हा अजून जन्मालाच आला नाही, त्याची काळजी करून काय मिळणार? तुझ्या हातात फक्त आत्ताचा क्षण आहे, आणि या क्षणात मी तुझ्या सोबत आहे. तुला जाणवतंय, तुझ्या कपाळावर जिथे चिंतेच्या आठ्या पडल्या आहेत तिथे माझा अदृश्य हात फिरतोय. त्या स्पर्शातली ऊब ओळख. ती ऊब तुला सांगते की बाळा, तुझा भार माझा आहे. तुझी जी काही कर्जे आहेत, आजारपण आहेत, कोर्ट कचेऱ्या आहेत किंवा नात्यांमधील दुरावा आहे, या सगळ्यांची यादी कर आणि ती मनातल्या मनात माझ्या स्वाधीन कर. मला सांग, स्वामी, हे घ्या तुमचं काम आणि तुम्हीच बघा आता. मी थकलोय. मी आता फक्त तुमच्या चरणाशी झोपणार आहे. ज्या क्षणी तू हा करतेपणा सोडून देशील, त्याच क्षणी तुझ्या मनावरचं मणभर ओझं कापसासारखं हलकं होईल. जोपर्यंत तू म्हणशील मी करेन, मी सांभाळेन, तोपर्यंत तुला त्रास होणार. पण जेव्हा तू म्हणशील स्वामी करतील, तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होईल. रात्रीची ही शांतता तुला घाबरवण्यासाठी नाही, तर तुला स्वतःशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने दिलेली संधी आहे. तू दिवसा लोकांचा गोंगाट ऐकलास, आता रात्री माझा निरोप ऐक. तू एकटा लढत नाहीयेस. तुझ्या प्रत्येक श्वासाचा हिशोब माझ्याकडे आहे. तुला काय वाटतं, ज्या देवाने तुला आईच्या गर्भात 9 महिने सांभाळलं, श्वास घेता येत नसताना प्राणवायू पुरवला, तो देव तुला या जगात उघड्यावर पडू देईल? कधीच नाही. तुझा हा अविश्वासच तुझ्या दुःखाचं मूळ आहे. त्यामुळे आता मनाची तयारी कर. या अंथरुणाला आता काटे टोचणार नाहीत, तर ते फुलांच्या शय्येसारखं वाटेल. कारण आता तुझी जबाबदारी मी घेतली आहे. उद्याची सकाळ तुझ्या आयुष्यात नवी उमेद घेऊन येणार आहे, पण त्यासाठी तुला आजची रात्र वैराग्याने आणि विश्वासाने घालवावी लागेल. उद्या काय वाढून ठेवलंय ते पाहण्यापेक्षा आजची झोप किती महत्त्वाची आहे हे समजून घे. झोप ही एक प्रकारची समाधीच असते, जिथे तू पुन्हा ऊर्जेने भरून निघतोस. जर तू गाडीत इंधनच भरलं नाहीस तर गाडी चालणार कशी? झोप हे तुझ्या शरीराचं इंधन आहे, आणि चिंता ही ते टाकीतलं पडलेलं छिद्र आहे. ते छिद्र आता स्वामी समर्थ या नामस्मरणाने बुजवून टाक. तुझ्या आजूबाजूला एक संरक्षक कवच तयार झालं आहे. कोणतीही वाईट शक्ती, कोणताही वाईट विचार या कवचाला भेदून तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तू सुरक्षित आहेस, अगदी आईच्या कुशीतल्या बाळासारखा. तुझ्या मनातील वादळ आता ओसरत चाललं आहे. हृदयाचे ठोके जे मघाशी वेगाने पडत होते, ते आता दिगंबराच्या लयीत संथ होत आहेत. श्वास घे, खोल श्वास घे, आणि श्वास सोडताना तुझ्या आतली भीती, नैराश्य, राग सगळं बाहेर सोडून दे. पुन्हा श्वास घे. आता माझ्या नामस्मरणाची शक्ती, माझा आशीर्वाद आत घे. कसं वाटते आता? हलकं वाटतंय ना? डोळ्यांच्या पापण्या जड होत आहेत ना? होऊ दे. त्यांना अडवू नकोस. झोपेच्या या लाटेवर स्वार हो. तुला उद्याचा दिवस जिंकण्यासाठी नाही, तर फक्त जगण्यासाठी सामर्थ्य हवं आहे, आणि ते मी तुला देणार आहे. तू फक्त प्रवाहाच्या विरोधात पोहणं थांबव. प्रवाहासोबत वाहून जा, कारण तो प्रवाह तुला माझ्यापर्यंतच घेऊन येणार आहे. तुझे शत्रू, तुझे विरोधक, तुझी निंदा करणारे लोक, यांचं काय करायचं ते मी ठरवेन. तू त्यांच्याबद्दल विचार करून आपली ऊर्जा वाया घालवू नकोस. न्यायाचा तराजू माझ्या हातात आहे, आणि माझ्या दरबारात उशीर असेल, पण अंधेर नक्कीच नाही. बाळा, रात्र सरत चालली आहे. पहाटेची चाहूल लागण्याआधी तुला विश्रांतीची गरज आहे. तुझ्या थकलेल्या शरीराचा प्रत्येक स्नायू आता सैल सोड. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत सगळं शरीर शिथिल कर.
असं समज की मी तुझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आहे, अंगाई गात आहे. या विश्वातली सगळी सुख एका बाजूला आणि स्वामींच्या कुशीतली ही निर्धास्त झोप एका बाजूला. तुझ्या आयुष्यातला हा अंधार कायमचा नाहीये. हा फक्त पहाटेपूर्वीचा काळोख आहे. सूर्य उगवणार आहे आणि तो सूर्य तुझ्या यशाचा, तुझ्या आनंदाचा असणार आहे. पण तो पाहण्यासाठी तुझे डोळे आणि मन ताजेतवाने हवेत. म्हणून आता झोप. कसलाही विचार न करता, कसलीही शंका न घेता. मी जागा आहे तुझ्यासाठी पहारा द्यायला. मी बसलो आहे ना इथे, मग काळजी कशाला? तुझा विश्वास हाच माझा श्वास आहे, तो तुटू देऊ नकोस. अजूनही डोळ्याला डोळा लागत नाहीये ना? कूस बदलूनही शरीराची तीच तगमग चालू आहे. अंथरुणावरच्या त्या एकाच जागी पडून तुला असं वाटतंय की छताकडे बघत बघतच आयुष्य संपून जाईल की काय. तुझे डोळे कोरडे पडले आहेत, पण मन मात्र अजूनही रडतच आहे. बाहेरचा हा मिट्ट काळोख तुला सांगतोय की जग झोपलंय, पण तुझा आतला आवाज तुला सांगतोय की तुला झोपायचा अधिकार नाही, कारण तुझे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. किती विचित्र आहे ना? दिवसभर ज्या जगाशी तू हसतमुखाने खोटं बोललास की मी मजेत आहे, त्या जगापासून लपून आता तू स्वतःच्याच अस्तित्वाची लढाई लढतो आहेस. माझ्या लेकरा, मला सगळं दिसतंय. तू नळाच्या पाण्याखाली स्वतःचे हुंदके लपवलेस तेही मी पाहिलंय. तू रस्त्याने चालताना शून्यात नजर लावून गर्दीत असूनही एकटा असल्यासारखा चालत होतास, तेही मी पाहिलंय. आणि आता या क्षणी तू स्वतःलाच दोष देत आहेस, स्वतःच्या नशिबाला कोसतो आहेस, हे सुद्धा मी पाहतोय. तुला वाटतंय की तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोचत नाहीये. तुला वाटतंय की तुझ्या हाकेला मी ओ देत नाहीये. अरे वेड्या, आई आपल्या बाळाचं रडणं ऐकूनही गप्प बसू शकते का? पण कधीकधी बाळ जेव्हा हट्टाला पेटतं तेव्हा त्याला शांत करण्यासाठी आईला कडक भूमिका घ्यावी लागते. तसंच काहीसं तुझं आणि माझं चालू आहे. तू म्हणतो स्वामी माझ्यावरच का, मीच का? हे वाक्य तुझ्या मनाला सतत पोखरत आहे. तुला वाटतंय की तुझ्या आजूबाजूचे लोक जे अनितीने वागत आहेत, खोटं बोलत आहेत, ते सुखात आहेत आणि तू मात्र सत्याने वागूनही दुःखाच्या खाईत लोटला गेला आहेस. तुला या व्यवहाराचा राग येतोय. पण बाळा, तू फक्त झाडाची साल बघतोयस, मी त्याचं मूळ बघतोय. तुला फक्त आजचा दिवस दिसतोय, मला तुझा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही स्पष्ट दिसतंय. ज्यांना तू सुखी समजतोस त्यांच्या मनातला वनवास तुला दिसत नाही, पण मला दिसतो. आणि तुला जे दुःख वाटतंय ती खरं तर तुझ्या पूर्वकर्माची साफसफाई चालू आहे. जसं घर स्वच्छ करताना धूळ उडते आणि त्रास होतो, तसंच मनाची आणि आत्म्याची साफसफाई करताना वेदना होतात. पण एकदा काही धूळ खाली बसली की तिथे फक्त आणि फक्त माझं अस्तित्व उरणार आहे. तू घाबरतोस कशाला? पैशाच्या अडचणीला? लक्ष्मी चंचल असते,